नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजची स्थिती अशी आहे की कधी कधी माणूस आनंद मानावा का दुःख मानावं हे कळत नाही, अशा स्थितीतून जात असतो. पण वास्तव बदललेलं असतं का? तर नाही. वास्तव वेगळंच चालू असतं, बोलत वेगळंच असतो. तशा ट्रम्पच्या घोषणा असतात आणि अत्यंत लहरी माणूस आहे. काल G7 राष्ट्रांनी जो आपला क्रूडचा साठा असतो तो क्रूडचा साठा रिलीज करावा का यासाठी बैठक घेतली. त्या बैठकीत ठरलं नाही काही, पण त्याच वेळेला ट्रम्पनी सांगितलं की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मी ताब्यात घेण्याचा विचार करतोय. आता कसं ताब्यात घेणार, काय ताब्यात घेणार तेही काही नाही. त्याविरुद्ध इराणनी सांगितलं की अमेरिका आणि इस्रायल दोघांनी जर हल्ले चालू ठेवले तर तेलाचा एक थेंबसुद्धा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जाऊ दिला जाणार नाही. आणि अमेरिका म्हणत आहे की तेलाचा पुरवठा जर इराणने अडवला तर 20 पट जोरदार हल्ला आम्ही करू. पण या सगळ्यात वास्तवातली घटना काय की G7 राष्ट्र ऑइल रिझर्व्स जे आहेत ते रिलीज करण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे क्रूड असंच वाढत जाईल क्रूडचा भाव असं नाही, काहीतरी योजना सुरू आहे. हा एक संकेत वास्तवातला त्यामुळे मिळाला. पण LNG LPG या सगळ्याच्या सप्लायवर परिणाम होतोय. त्यामुळे हॉटेलांना त्रास होतोय. अगदी LPGवर चालणारी जी स्मशानं आहेत तीसुद्धा तो विभाग बंद करावा लागतोय, कारण LPGचा पुरवठा पुरेसा होत नाही आहे म्हणून. म्हणजे या सगळ्या गोष्टींना तर तोंड द्यावं लागतंच. काही प्रमाणात स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जहाजं जाऊ लागली आहेत. क्रूडचा दर $88 पर्यंत कमी झाला आहे. बॉन्ड यील्ड मात्र 4.10 आहे. डॉलर इंडेक्स 99.75 आहे. क्रूड सकाळी बघितलं तेव्हा 88 होतं. नंतर आत्ता व्हिडिओ करताना बघितलं तेव्हा 89.20 होतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 6,346 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 9,014 कोटीची. आता या सगळ्या बातम्यांमुळे जे मार्केट चालेल त्याला आपण एवढंच म्हणू शकतो की हेडलाईन ड्रिव्हन मार्केट. म्हणजे पेपरामध्ये एखाद्या बातमीचा मथळा जसा असतो तो मथळाच फक्त काही लोक वाचतात, तसं ट्रम्पने जी हेडलाईन दिली त्या हेडलाईनवर आज मार्केट चालेल असं दिसतंय. आणि शॉर्टिंग पुष्कळ झाली आहे. त्यामुळे घाबरून ते शॉर्ट्स कव्हर केले जातील असा एक अंदाज वाटतोय. आणि त्यावरून 300 निफ्टी पॉईंट तेजी गिफ्ट निफ्टी दाखवत आहे. म्हणजे साधारण सेन्सेक्स 1000 पॉईंटपर्यंत तेजी दाखवेल असं वाटतंय सुरुवातीला. आणि मग नंतर काय काय बडबड समोर येते, काय होत आहे ते बघायचं. 1 एप्रिल 2026 पासून नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या FNO सेगमेंटमध्ये 6 शेअर
समाविष्ट केले जाणार आहेत. अडाणी पॉवर, कोचिन शिपयार्ड, हुंडाई मोटर, मोतीलाल ओसवाल, निप्पॉन लाईफ आणि विशाल मेगा मार्ट. त्यामुळे या शेअरमध्ये काहीशी तेजी आज राहण्याची शक्यता आहे. टॉरेंट पॉवरने 8 वर्ष, 9 वर्ष आणि 10 वर्ष मुदतीची 2 लाख नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स ही प्रायव्हेट प्लेसमेंट केली आणि 2000 कोटी रुपये मिळवले आहेत. ट्रू नॉर्थच्या व्हॅलिडिटी टॉवर्स LLPने 621.11 प्रति शेअर या भावाने अँथम बायोसायन्समधला 3.6% स्टेक 1262 कोटी रुपयाला विकला. आणि त्यापैकी HDFC म्युच्युअल फंडाने 377 कोटीचे खरेदी केले, तर SBI म्युच्युअल फंडाने 200 कोटीची खरेदी केली आहे. बजाज फिन्सरचा जो इन्शुरन्स आर्म आहे, बजाज अलायन्स, यांनी फेब्रुवारी 2025मध्ये 1094 कोटींचे अंडर रिटर्न पॉलिसीज होत्या, त्याच्यातून 1094 कोटी रुपये मिळवले. आता टोटल प्रीमियम 1281 कोटी झाला. त्यामुळे बजाज फिन्सर्व आज तेजीत राहील. डिक्सन टेक्नॉलॉजीची एक सबसिडियरी आहे, डिक्सन डिस्प्ले टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये 26% स्टेक घ्यायचा आणि जॉईंट व्हेंचर करायचं. हा 26% स्टेक HKC ओव्हरसीज लिमिटेड ही घेणार आहे आणि त्याला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. म्हणजे 26% स्टेक आता HKC ओव्हरसीजचा राहील आणि 74% स्टेक डिक्सन टेक्नॉलॉजीचा राहील. हिंदुजा ग्लोबलने उत्तर प्रदेश स्टेट ट्रान्सफॉर्मेशन कमिशन बरोबर उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या गंगा प्रोजेक्ट अंतर्गत 20 लाख घरांना डिजिटल कनेक्टिव्हिटी 2 ते 3 वर्षात देण्यासाठी MOU केला आहे. HDFC कॅपिटल अफोर्डेबल रिअल इस्टेट फंडाने अरविंद स्मार्ट स्पेसिसमध्ये 1.8% स्टेक 41 कोटीला विकला. या फंडाकडे कंपनीचा 8.8% स्टेक आहे, त्याच्यापैकी 1.8% स्टेक विकला. आणि गोदरेजने 8.2 लाख शेअर्स 498 रुपये प्रति शेअर या भावाने खरेदी केले. रिलायन्स रिटेलने पहाडी लोकल हा ब्रँड खरेदी केला. महिंद्रा अँड महिंद्रा YOY म्हणजे गेल्या वर्षी याच वेळेला तुलना केली यावेळेशी तर उत्पादन 13% वाढलं, विक्री 18% वाढली आणि निर्यात 11% वाढली आहे. MGL म्हणजे महानगर गॅस, FPEL रिलायन्स नव्हे किंवा रेलियंट RELIANT मध्ये 26% स्टेक घेतला. TCPL पॅकेजिंग, SPV क्लीन मॅक्स हानामध्ये 26% स्टेक घेण्यासाठी त्यांनी करार केला आहे. सुवेन लाईफमध्ये आज तेजी राहण्याची शक्यता आहे,
कारण प्रमोटरनी 4.17% स्टेक खरेदी केला आहे. आता प्रमोटरचा स्टेक 70.15 झाला. आयसोलेशन एनर्जी यांना आत्ता हे BSE SME प्लॅटफॉर्मवर आहेत. त्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मेन बोर्डावर लिस्टिंगला परवानगी मिळाली. लेमन ट्रीने उत्तर प्रदेशामध्ये 96 रूमच्या हॉटेलसाठी करार केला. डिक्सन डिस्प्ले टेक्नॉलॉजीमध्ये 26% स्टेक HKC ओव्हरसीजने घेतला. पॉवर ग्रीडला युनियन बँकेकडून 5,000 कोटीचं लोन मिळेल. सेंट्रलाइज सेक्युरिटी ऑपरेशन सेंटरमध्ये ते 234 कोटी गुंतवणार आहेत. सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटीमधला पूर्णपणे स्टेक ते विकणार आहेत. आफ्रिका 50 आणि युगांडा डेव्हलपमेंट बँकेबरोबर अलायन्स करायला त्यांना संमती मिळाली आहे आणि युगांडाचं ट्रान्समिशन प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी त्यांनी म्हणजेच पॉवर ग्रीडनी करार केला आहे. जगनसोपाल फार्मा हे 12 मार्चला बायबॅकवर विचार करणार आहेत. अँथ्रोपिकने अमेरिकन गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये दावा दाखल केला आहे. कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया. 2 गोष्टी याच्यामध्ये विचारात घेण्यासारख्या आहेत की गॅसचा सप्लाय अजूनही सुधारला नाही. जी काही सुधारणा झाली आहे ती क्रूडमध्ये झाली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने रिक्षाचे लायसन्स देणं काही काळासाठी थांबवलं आहे. त्याचासुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. तर तेजीमध्ये हिरो मोटो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, BDL इंडोनेशियाकडून ब्रह्मोससाठी ऑर्डर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डेटा पॅटर्न, सिटी युनियन बँक, टॉरेंट फार्मा, डी-मार्ट, एशियन पेंट, डिक्सन, हिंदुजा ग्लोबल, DCX सिस्टीम, कोल इंडिया, बजाज फिन्सर्व, पिडीलाइट, इंडिगो, लार्सन अँड टुब्रो, कारण ब्रह्मोसमध्ये लार्सन अँड टुब्रोचंही काम आहे, महिंद्र अँड महिंद्र, सनटेक रिॲलिटी, HAL, विशाल मेगा मार्ट, लेमन ट्री हॉटेल, NTPC ग्रीन, BEL, कोची शिपयार्ड, JK टायर, BPCL, HPCL, IOC आलंच, बाळकृष्ण इंडस्ट्री, इन्फोसिस. कदाचित IT सेक्टर एवढा पडलेला आहे तर आज IT सेक्टरमधले शेअर वाढण्याची शक्यता आहे. इन्फोसिस, TCS, टाटा एलेक्सी, श्री सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट आणि देवयानी इंटरनॅशनल. पण त्याच्याचबरोबर मंदीमध्ये गॅसच्या सप्लायचा परिणाम होईल म्हणून ज्युबिलंट फूड, बजाज ऑटो 2 दृष्टीने दोन्ही गोष्टी आहेत की मार्केट पडल्यामुळे तो पडला होता, शॉर्टिंग आहे म्हणून तेजीत येईल. पण त्याच्याचबरोबर रिक्षाच्या लायसन्ससाठी स्थगिती दिली आहे काही काळापुरती म्हणून बजाज ऑटो आणि अतुल ऑटो
दोन्ही मंदीत राहण्याची शक्यता आहे. आणि IDFC फर्स्टमध्ये 116 कोटीचा फ्रॉड झाला आहे, म्हणून IDFC फर्स्ट मंदीत राहण्याची शक्यता आहे. फक्त आज सुरुवातीला जी तेजी होईल ती तेजी कितपत टिकते हा मात्र प्रश्न आहे. तर ती तेजी जर टिकली तरच या युद्धाच्या वातावरणामध्ये कायमसाठीचा बदल होतोय असं समजायला हरकत नाही. पण अजूनही इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात कुठल्याही प्रकारचे युद्ध थांबवण्याच्या संबंधात बोलणी झाली नाहीत, करार झाले नाहीत आणि इराणनी सांगितलं नाही की आम्ही युद्ध थांबवतोय. इराण म्हणत आहे शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही युद्ध करणार. म्हणजे ही फक्त ट्रम्प साहेबांची बडबड आहे. तर त्याला मार्केट काहीसं रिॲक्ट करेल, कारण पुष्कळ दिवस मार्केट पडतं आहे. तर ही आपण नेहमी म्हणतो ती कोणती शांतता आहे ते मात्र बघायला लागेल की ग्लास अर्धा भरलेला की ग्लास अर्धा रिकामा. काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला, तर ते तुम्ही ठरवा आणि तुम्हाला फायदेशीर होईल असा ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. कारण स्थिती, प्रत्यक्षातली स्थिती वेगळी आहे आणि बाचाबाचीमुळे तयार झालेलं वातावरण वेगळं आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल तसा तुम्ही निर्णय घेऊ शकता. पण शक्यतो प्रॉफिट बुकिंग करण्याकडे लक्ष द्या. काहीही टिकाव धरणारा किंवा सुधारणा मार्केटमध्ये झालेली नाही हे मात्र 100%. त्यामुळे जे जे शेअर प्रॉफिटमध्ये बाहेर पडता येत असेल त्यातून किमान पक्षी भांडवल तरी बाहेर काढून घ्या. बघा काय काय करता येते. नमस्ते.